मी आज तुम्हाला एक गणपतीची एक छानशी गोष्ट सांगणार आहे। एकदा गणरायाने ठरवलं की आपण या सृष्टीची निर्मिती करायची आहे। मग त्याप्रमाणे त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही बोलवलं आणि त्यांना प्रत्येकाला आपापलं काम नेमून दिलं। ब्रह्मदेवाला सांगितलं की या सृष्टीची तू काय कर, निर्मिती कर म्हणून सांगितलं। विष्णूला सांगितलं जी ही सृष्टी निर्माण होणार आहे त्या सृष्टीचं तू पालन पोषण कर। आणि महेशाला सांगितलं प्रत्येकाचं कार्य संपलं की प्रत्येकाला आपापल्या निजधामाला घेऊन जा। असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, अरे बाबा, हे काय मला तू काम सांगितलंय म्हणे, मला तर सृष्टी काय हेच माहिती नाहीये, तर मी त्याची कशी काय निर्मिती करणार। म्हणजे समजा आपल्याला एखादं घर जर बांधायचं असेल तर आपल्या समोर एखादा प्लॅन असतो, त्याप्रमाणे आपण घर बांधतो। पण माझ्या समोर जर काहीच नाहीये तर मी सृष्टी कशी निर्माण करणार। गणपती म्हणाला, अरे थांब म्हणे, मी तुला सांगतो कशी करायची ते। माझं जे हे पोट आहे ना म्हणे, ते काय फक्त लाडू आणि मोदक खाऊन मोठं झालेलं नाहीये, हे सगळं ब्रह्मांड माझ्या पोटामध्ये सामावलेलं आहे। ते म्हणाले, अरे पण तुझ्या पोटात आहे ते मला कसं काय कळणार ना, तुझ्या पोटामध्ये कसं काय सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे ते। तेव्हा गणपती म्हणतो, अरे जरा थांब म्हणे, मी काय करतो, एका श्वासाबरोबर तुला मी माझ्या पोटात घेऊन जातो, तू पोटात जा, सगळी सृष्टी पहा आणि दुसऱ्या उश्वासाबरोबर मी तुला बाहेरही काढतो। ब्रह्मदेव म्हणतो, बरी छान आयडिया बरं का हे म्हणे, चांगलं योग्य आहे म्हणे। आणि मग त्याप्रमाणे गणपती एका श्वासाबरोबर ब्रह्मदेवाला आपल्या पोटामध्ये घेऊन जातो आणि काही वेळ तो श्वास रोखून धरला जातो आणि नंतर जेव्हा श्वास सोडला जातो तेव्हा ब्रह्मदेव परत पोटातून बाहेर येतात। हा एका प्राणायामाचा प्रकार आहे बरं का, म्हणजे हे सत्य असू शकतं। त्याच्यानंतर ब्रह्मदेव जेव्हा पोटातून बाहेर येतात तेव्हा ते खूप खुश होतात, म्हणजे अरे किती सुंदर काम दिलंय रे मला, म्हणे किती छान आहे ही सृष्टी, मला खूप आवडेल म्हणे हे काम करायला। आणि ते लगेच त्या सृष्टीच्या निर्मितीसाठी लागतात आणि सृष्टी निर्माण करतात। सुंदर निळेशार समुद्र तयार करतात, झुळझुळ झुळझुळ पाण्याचे झरे निर्माण करतात, मोठमोठ्या नद्या निर्माण करतात, पर्वत निर्माण केलेले जातात, सुंदर हिरवीगार झाडी निर्माण केली जाते, त्यावर छान पक्षी निर्माण करतात, अगदी ते चिवचिव चिवचिव करणारे असतात, वेगवेगळे प्राणी निर्माण करतात आणि अशी सुंदर अशी सृष्टी तयार होते। आणि ब्रह्मदेव आपल्याच कामावरती अतिशय खुश होतो। पण तो म्हणतो की एवढ्यावरच खुशी मानण्यात काही अर्थ नाहीये, मला अजून काहीतरी निर्माण करायचं आहे। आणि खूप विचार करून तो एका मानवाची निर्मिती करतो। मग त्या मानवाला तो काय देतो तर वेगळं काहीतरी देतो। मग त्याला बुद्धी देतो, त्याला मन देतो, त्याला भावना देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला वाचा देतो। त्या वाचेच्या साह्याने तो काय करतो, आपल्या भावनांचं आदान प्रदान करायला लागतो, बोलू लागतो, आपल्या भावना व्यक्त करायला लागतो। आणि ब्रह्मदेव अतिशय खुश होतो की मी काय अशी सुंदर निर्मिती केलेली आहे याच्यावरती। पण हा जो मानव आहे ना, हा मानव खूप बुद्धिमान झालाय, हुशार झालाय, त्यामुळे तो काय करायला लागला की मला कोणी निर्माण केलं आहे याचा शोध घ्यायला तो लागतो। कोणी केलं बरं मला निर्माण, मग त्या परमेश्वराने केलं आहे, तर त्या परमेश्वराच्या शोधाच्या मागे तो फिरायला लागतो। मग मात्र देव घाबरतो आणि तो म्हणतो, अरे बापरे, हा तर आता माझ्याच मागे लागलाय। आणि मग तो कैलास पर्वतावर जाऊन बसतो आणि कैलास पर्वतावर बसल्यानंतर त्याला वाटतं मानव काही इथपर्यंत येणार नाही, मी आपला निवांत इथं बसून तपश्चर्या करू शकेल। परंतु मानव हुशार, तो शोध घेतो आणि कैलास पर्वतावरती जातो। कैलास पर्वतावर गेल्यानंतर तो देव म्हणतो, अरे बापरे, आता ह्या तर माझ्या इथे आला। मग तो काय करतो की तो म्हणतो, मी आता समुद्राच्या तळापाशी जातो आणि निवांत बसून राहतो, मानव तिथं तर नक्कीच येणार नाही। परंतु मानव हा समुद्राच्या तळापाशी देव जातो, तिथं निवांत बसून राहतो। पण देव काय, माणूस काय करतो, पाणबुड्यांचा शोध लावतो आणि देवांचा शोध घ्यायला समुद्राच्या तळापर्यंत जायला लागतो। मग मात्र देव म्हणतो, अरे बापरे, हे काय म्हणे, हा तर इथे आला, आता काय करायचं। पण देव आपल्यापेक्षा नक्कीच हुशार, बुद्धिमान, तो मात्र तिथून उठतो आणि प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक जीवसृष्टीच्या हृदयामध्ये जाऊन बसतो। आणि माणूस मात्र इथंच फसतो। आपल्याच हृदयात भगवंत आहे हे त्यालाही माहिती नाही, तर दुसऱ्याच्या हृदयात काय भगवंत आहे हे त्याला कसं कळणार।
अजूनही माणूस देवळात रावळात फिरतोय, भटकतोय आणि परमेश्वराचा शोध घेतोय, परंतु प्रत्येकाच्या हृदयात जो काही परमेश्वर बसलेला आहे तो काही अजून त्याला सापडलेला नाही. धन्यवाद. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.